हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो आज ना आम्ही ठरवलं आहे, सॅटर्डे आणि विकेंडला आम्ही ठरवलं आहे की घराला कलर करायचा इन द सेन्स मला ना टेक्स्चर आर्ट शिकायचं आहे. ठीक आहे, तर मला प्रॅक्टिस करायची आहे आणि या घराला 7-8 वर्ष झाले आहेत ऑलरेडी. तर ते जरा जास्त खराब झालं आहे, तर त्याला आम्ही कलर केला नव्हता कारण आमचा मितांश ना सगळीकडे असं करतो. आल शो यू की तो त्याने हे सगळं असं केलं आहे आणि म्हणून आम्ही इतके दिवस याला कलर करत नव्हतो. आत्ता पण आम्ही फक्त हे 2च वॉल करणार आहे कारण मला तिथे टेक्स्चर आर्ट ट्राय करायचं आहे प्रॅक्टिससाठी. सो मी काल एक कलर दिला होता, बट हे क्रॅक्स जे गेले आहेत ना ते क्रॅक्स फिल करायला लागणार आहे. तर त्याला मी आता असं काढून घेतलं आहे आणि मग नंतर आम्ही त्याला फिल करून थोडंसं ट्वेलास त्याला तसंच ठेवावं लागतं आणि मग कलर करावं लागतं. तर ते आता करायचं, तर सगळं पसारा आहे घरामध्ये आणि इकडे सगळं सामान इकडे तिकडे शिफ्ट केलं आहे कारण खूप धूळ उडते. तर बघू आता की कसं होतं आहे. हे जर आम्ही केलं आहे म्हणजे धाडस केलं आहे मी, पण आय विल मेक शुअर की मी हे शिवाजी महाराजांचं पेंटिंग इरेज नाही करणार. याला जरा कसं मॅनेज करायचं थोडं हार्ड आहे, बट मी हे ठेवेल तसंच कारण मी याला खूप एफर्ट्स घेतले होते. हे एक 6 वर्ष जुनं पेंटिंग आहे, वॉल पेंटिंग, पण मी याला नाही करणार आहे, म्हणजे इरेज नाही होऊ देणार. मी काहीतरी मॅनेज करून करणार आहे. काय रे बाबा? आणि याला आता ह्या रूममध्ये लॉक केलं आहे आम्ही सध्यापुरतं. काय रे? हां, गेमचा फोटो काढायचा आहे, गाईजना दाखवायचा आहे का तुला? ओके ओके, चालेल चालेल, ठीक आहे. तर मी तुम्हाला दाखवते की आता आम्ही कसं कसं प्रोसेस करतो आणि हे असं बिफोर असं आहे, आफ्टर कसं दिसतं ते होपफुली चांगलंच दिसेल. बघूया कसं होतं. करून घ्या ना छोटे पण. ह्याच्यात ना क्रॅक हिलर टाकायचं आहे, तर त्याच्या आधी हे असं करावं लागतं, हे की नाही, पूर्ण त्याचं कोरून घ्यायचं. जी क्रॅक गेलेली आहे ना तिला. मलाही सँड पेपर कट करायचं काम दिलं आहे, ते थोडे छोटे छोटे साईजचे कट, म्हणजे ते असं घासायला वगैरे कामात पडते. त्याच्यासाठी हे कट करून ठेवते मी. आता हे असे कट करून घेतले आता, ते म्हणजे हे हाताने पकडायला इझी जातं छोटे राहिले तर. हे आता क्रॅक्स खोलून घेतले, सँड पेपरने चालू आहे काम. हे ना, ही आहे काय, हे सील आहे ना वाटतं, क्रॅक सील आहे. हे लावायचं, त्या क्रॅक्समध्ये लावायचं आणि 12 आवर्स त्याला तसंच ठेवायचं असतं. तर हे आम्ही ट्रान्सफर करून घेतो आहे. थोडंसंच लागेल माझ्या मते ना, जास्त नाही लागणार. आणि ह्या डब्बा लगेच पॅक करायचा, नाही तर ते खराब होतं. शुड आय ट्राय? नाही, पण ते अनइव्हन दिसेल ना. अच्छा, आपल्याला ना न्यूजपेपर. हे आमचे कामगार आहे. म्हणजे आम्ही दोघंच कामगार आहे. आवाज कसा घुमतो बघितलं ना घरात. मोकळं झालं, चाललंय घरचं काम. पेपर आथरून घेतले आम्ही न्यूजपेपर खाली, आणि हे प्रायमर आहे, हे ओतून घेतलं बकेटमध्ये. तर ते प्रायमर मारायचं एक हात. त्याच्यात आता आम्ही अर्धा लिटर पाणी टाकतोय, अर्धा लिटरच. पातळ झालं जास्त, 100%.
नाही का? असंच असतं का? अजून तर अर्धा लिटर पण नाही टाकणार. काय म्हणता तुम्ही? त्याच्यापेक्षा तेवढं पूर्ण भरलेलं होतं, थोडंसंच रिकाम होतं. असं करा बरं, ते असं करा किती ठीक आहे बघू. हा, मग त्याला पण प्रॉपर मिक्स करावं लागेल. She is applying primer. प्रायमरचा सेकंड हात मारतोय. झालं बऱ्यापैकी, वाईट दिसायला लागलं आता बघू. सोपं नाही काय करू शकेल. ये देखो साफ सफाई चल रही है. आता साफ करून परत रात्री एक ऍक्च्युअल कलरचा, आता प्रायमर झालाय मारून, ऍक्च्युअल कलरचा हात ते धूळ साफ करून घ्यावी लागेल आधी, कारण ते घासलेल्याची पूर्ण धूळ उडली आहे ना. प्रायमरचा हात मारला ते पण सगळं झालं. सो फायनली आम्ही फ्रेश झालो आहे. मी पूर्ण आवरून घेतलं, सगळं घर आवरून घेतलं. खाली खूप घाण झाली होती, सगळं फरची वगैरे क्लीन केली. आता ना म्हणजे 1-2 राऊंड याचं मारून झालेलं आहे, फक्त कलर बाकी आहे. आता प्रायमरचे 2 राऊंड मारून झाले आणि कलर पण आज रात्री विचार आहे एक कंप्लीट करून घ्यायचा. मग आता डिनर वगैरे करून आम्ही करणार आहे एक हात कंप्लीट होपफुली. लेट्स सी. अवघड आहे बाबा, सोपं नाही आहे काम, पण म्हणजे बऱ्यापैकी चांगलं झालं. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर हे सगळं भरलं गेलं आहे आणि असं झालं आहे पूर्ण. हे जरा इथे खूपच घाण झालेली होती ना. आणि हा पराक्रमी आमचा, याने केलेले. इकडे नव्हतं तर इकडे एकदम म्हणजे क्लीन वाटतं ते कलर प्रायमर दिल्यानंतर. मग सगळं धूळ वगैरे खूप उडली होती फर्निचरवरती, पूर्ण साफ करून घेतली, फरची वगैरे क्लीन केली. आणि आता डिनर वगैरे करून मग परत स्टार्ट करणार. हो रे बेटू. का 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 नाही करायचं छान? मग आपलंच घर सुंदर सुंदर दिसेल ना, हो की नाही? तलवार खाली पडली. ओके ठीक आहे, चल. काय दाखवू गाईजला? तलवार आणि ढाल. गाईजने बघितली आहे. सो स्मार्ट. उन्हाळ्याचे दिवस, त्यातल्या त्यात एवढं थकलो होतो, त्याच्यामुळे काय भाजीपोळी बनवायची पण इच्छा नव्हती आणि खायची पण इच्छा नव्हती. म्हणून मग वरण चकल्या बनवायचं ठरवलं. वरण लावून घेतलं कुकरला आणि एवढं सगळं हे फोडणीला टाकलं. याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला हवं असेल तर रेसिपी. पण याला मी मस्त आपण जशी वरणाला फोडणी देतो ना तशी फोडणी देऊन घेतली. त्याच्यामध्ये टोमॅटो, मिरची, आपलं लसूण वगैरे टाकलं आणि छान फोडणी देऊन घेतली. आणि तुरीची डाळीला हळद वगैरे टाकून गरम पाण्यामध्ये हे करून भिजवून ठेवलं होतं थोडंसं. आणि मग त्याला मी कुकरला लावून त्याच्या शिट्ट्या करून घेतल्या. आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं सांबर मसाला टाकला, मला आवडतो म्हणून तुम्ही स्किप करू शकता. जिरा पावडर, सांबार मसाला थोडंसं असं, मग टेस्ट चांगली येते त्याला. आणि त्याच्यानंतर मग ही फोडणी छान देऊन घ्यायची. कडक फोडणी बसली नाही जिरा मोहरीची तर खूप छान टेस्ट येते याला. आणि मग ते शिजवलेली जी डाळ आहे ती डाळ टाकायची. हा मसाला जळायला नको म्हणून मी इथे कोथिंबीर ॲड केली होती. आता याच्यामध्ये आता हे असं झाल्यानंतर म्हणजे टोमॅटो वगैरे पण पूर्ण सॉफ्ट होऊ द्यायचे. आणि मग नंतर ही डाळ शिजवून घेतली आणि त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे छान अशी एकदम गाळ झाली होती ती थोडीशी मिक्स करून घेतली. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे ॲड केलं, 1 ग्लास, जसं आपल्याला जेवढं पातळ, कारण शिजायला त्याच्यामध्ये आपल्याला ते पोळी लाटून टाकायची असते ना चपाती, तर त्याच्यामुळे जेवढं पातळ पाहिजे आपल्याला तेवढं पाणी ॲड करून त्याला थोडी उकळी काढून घेतली. त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि ते त्या फोडणीमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. आणि इथे पण याला आता हे उकळतच टाकलेलं होतं, याच्यामुळे याला लगेचच उकळी आली होती.
आणि मग याच्यानंतर ना मग आपण चपात्यांचं जसं पीठ मळतो ना, ते पीठ मळून चपाती लाटून घ्यायची. त्याच्यात थोडंसं हलकं मीठ टाकायचं किंवा नाही पण टाकलं तरी चालतं. अशा पद्धतीने कापून उकळत्या याच्यामध्ये, थंड याच्यामध्ये नाही, उकळत्या याच्यामध्ये सोडायचं आणि थोडंसं अर्धं झाकण ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर थोड्या वेळाने चेक करायचं. याला काय साधारण 15-1 मिनिटं लागतात शिजायला. प्रॉपर शिजू द्यायचं ते. थोडं पाणी जास्त असलं की मग थोडं पातळ, नाही तर ते खूपच असं एकदम रद्दा होऊन जातो. तुम्ही इथे बघू शकता की एकदम मोकळे-मोकळे आहेत ते अजून पण. चेक करून घ्यायचं थोड्या वेळात की शिजले की नाही. असं मध्ये गेलं आपल्याला एक अंदाज येतो की ते शिजलंय की कच्चं आहे अजून असं. मी त्याच्यावरती थोडंसं परत झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता. वाटलं तर तुम्ही गरम पाणी वगैरे ॲड करू शकतात त्याच्यात, की तुम्हाला वाटतंय की आता हे घट्ट होईल जास्त, तर गरम पाणी ॲड करू शकता. मला काही गरज पडली नव्हती. ते छान असं मोकळ्या-मोकळ्या सुटसुटीत होत्या. ते थोड्या वेळात मी लगेच मग गॅस बंद केला आणि तुपासोबत खायला एकदम छान लागतात ते. तुपासोबत राईस वगैरे घ्यायचा. हे आधी संपवलं, मग नंतर राईस घेतला, छान जेवण केलं आणि परत आम्ही आमच्या कामाला लागलो. चालू केलं आहे आम्ही, एक जुगाड केला आहे. रोलरला ना एक रॉड होता आमच्याकडे, तो अटॅच केला आहे म्हणजे इझी जाईल करायला. बघू वर्क होतं आहे की नाही. काम झाल्यावरती नाही, याला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि पाण्यात भिजवलं होतं, नाहीतर मग तो पूर्ण कडक होता. आता एकदम प्रॉपर झालेला आहे, देऊ शकतो कलर. घेतलाय आम्ही आता आणि आम्ही लंच करतोय इथे. वेगळं फिलिंग येत आहे. शंभूला दाखवू नाही शकत. शंभू कपडे घालचा पटकन. मी ना चारी कॉर्नरला प्रॉपर ब्रशनेच कलर देऊन घेतला होता, कारण रोलरने ना प्रॉपर पूर्ण कॉर्नर्सला कलर नाही होत, त्याच्यामुळे मग ब्रशने दिलेला होता कलर. हे ना असं पसरट भांडं राहिलं तर त्याच्यात कलर एकसारखा लोड होतो रोलरमध्ये. असं लोड करून घ्यायचा. आम्ही हा डबा यूज केला होता घरीच पडलेला आणि मग तो भिंतीवरती चालवायचा. आता आमचं मिताज देणार आहे कलर. जा इकडे द्या, इथे 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 तिथे दिला गेलाय. हा दे. अरे वा, एकसारखा फिरवा. पूर्ण घराला त्यानेच कलर दिलाय बरं का गाईज ना. फायनली झालाय कलर देऊन, बऱ्यापैकी कव्हर झालाय. इकडे मी लगेच सामान वगैरे पण पूर्ण पुसून वगैरे लावून घेतलं, कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे. सोफा वगैरे आत घेतोय. ऑलमोस्ट झाला आता. बाकीची म्हणजे डीप क्लिनिंगच होऊन गेली. फॅन वगैरे पण क्लीन करून घेतला. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी स्टे ट्यून. थँक यू एव्हरीवन फॉर